आपण बघितलं की सेक्शन 9मध्ये लेवी होते. त्यानंतर आपण बघितलं की इनवॉइस कसा बनवायचा. आता आपल्याला पुढे GST पेएबल कधी होतो, जे सप्लाय असेल. मग सप्लाय असेल सगळ्यात पहिले तुम्ही बघणार की तुमच्याकडे गुड्स आहेत का सर्व्हिसेस आहेत. एक गुड्स आहे का सर्व्हिसेस आहे. त्याप्रमाणे गुड्स असेल मग त्याचा आपण HSN टाकतो त्या गुड्सप्रमाणे. सर्व्हिस असेल तर त्याचा सर्व्हिस अकाउंट कोड टाकतो. सर्व्हिस अकाउंट कोड हे 99 नंबरवरून स्टार्ट होतात. बाकी HSN जे आहेत ते 1 ते 98मध्ये आहेत. आता जर याच्यामध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेस टॅक्सेबल असेल तर त्याच्यावरती रिसिपियंटकडनं इनवॉइसवरती टॅक्स कलेक्ट केला जातो आणि मग गव्हर्नमेंटकडे देण्याची जबाबदारी सप्लायरची असते. आता एक्झॅक्टली पहिले कळलं की गुड्स हा टॅक्सेबल आहे, बरोबर आहे, टॅक्सेबल आहे. त्याच्यावर टॅक्स रेट 18% आहे. लेवी झालेली आहे, टॅक्स कलेक्ट झालेला आहे. पण ही कुठल्या वेळेला लेवी झाली, त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय होता, त्या टाईमप्रमाणे गव्हर्नमेंटला तो टॅक्स जमा करणं ही टॅक्सेबल पर्सनची सप्लायची जबाबदारी राहते. आता त्याच्यामध्ये जी एक प्रोसेस आहे बिझनेसची की तुम्ही पहिले परचेस ऑर्डर पाठवत असाल तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे. मग गुड डिस्पॅच होतात, डिलिव्हरी होते, मग एंट्री इन द रेकॉर्ड्स, त्याचं पेमेंट केलं जातं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत बिझनेसच्या, हे सगळे फॉलो करतात. आता याच्यामध्ये असे कुठली वेळ आहे. आता याला सर्व्हिस टॅक्समध्ये पॉईंट ऑफ टॅक्सेशन हे नाव होतं. पॉईंट ऑफ टॅक्सेशन म्हणजे कुठल्या पॉईंटला कुठल्या वेळेला एक्झॅक्टली टॅक्स भरण्याची जबाबदारी आली हे ठरवायचं आहे. आता आपल्याकडे GSTमध्ये टॅक्सेबल इव्हेंट हा सप्लाय आहे. गुड्स असो या सर्व्हिसेस असो, सप्लायवर टॅक्स लागतो. पॉईंट इन टाईम वेन गुड्स ऑर सर्व्हिसेस आर सप्लायड विल बी डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ टाईम ऑफ सप्लाय. आपल्याला या तरतुदी आहेत, या प्रोव्हिजन आहेत या सेक्शनमधल्या, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्या वेळेला तुम्हाला पॉईंट ऑफ टॅक्सेशन किंवा जो टाईम आहे ज्यावेळेस टॅक्स इज रिक्वायर्ड टू पेड, टॅक्स भरण्याची वेळ निर्माण झालेली आहे. टॅक्स कधी भरायचा तो तुम्हाला भरण्याकरता पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत गव्हर्नमेंटनी मुदत दिलेली आहे. पण जर का जो पॉईंटच डिफाईन नाही झाला, सपोज एक तुम्ही PO पाठवता एका महिन्यात, ऑर्डर येते दुसऱ्या महिन्यात, मग आपण इनवॉइस बनवतो, त्याचं पेमेंट करतो, ह्या सगळ्या प्रोसेस चालू असतात. मग असा कुठली वेळ आहे की ज्या वेळेला टॅक्सची लायबिलिटी येते. जर जुलैला लायबिलिटी आली तर तुम्ही ऑगस्टला पे कराल ना, ऑगस्टला आली तुम्ही सप्टेंबरला पे कराल. त्यामुळे तो टाईम फिक्स केला पाहिजे की एक्झॅक्टली लायबिलिटी जुलैची, ऑगस्टची का सप्टेंबरची. आता हे जे मेकॅनिझम आहे, दिस इज अ मेकॅनिझम विच इज यूज टू डिटरमाइन द पॉईंट इन टाईम वेन द टॅक्स लायबिलिटी विल अराईज. तुम्हाला सेक्शन 12 टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी आणि सेक्शन 13 टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिससाठी प्रोव्हिजन देतो, ज्यामधनं आपण ठरवू शकतो की कुठल्या वेळेला टॅक्स जमा करायचा, म्हणजे टॅक्सची जबाबदारी आलेली आहे. टाईम ऑफ सप्लाय कशासाठी आहे. टाईम ऑफ सप्लाय फिक्सेस द पॉईंट ॲट विच सप्लाय इज डीम्ड टू हॅव बीन मेड. टॅक्सेबल इव्हेंट occurs. Supplier is entitled to charge GST to customer. Time of supply is relevant to determine applicable rate tax, applicability of relevant provision, rules, notification, due date for tax payment. ह्या सगळ्या गोष्टी करता टाईम ऑफ सप्लाय महत्त्वाचं आहे. रेट कमी जास्त होतात, कधी बदलतात, मग त्या टाईम काय, त्या टाईमप्रमाणे समजतं की रेट चेंज झाला आहे. मग रेट चेंज झाला आहे तर आधीचा रेट ॲप्लिकेबल होईल का नंतरचं होईल. त्याकरता आपल्याला पाहिजे की इथे ॲक्च्युअल टॅक्सेबल इव्हेंट कधी अक्युअर झाला आणि त्याप्रमाणे त्याला टॅक्स रेट कुठे लागू होतं. कीबोर्ड 8 ठेवा.
आता प्रत्येक वेळी असं पॉसिबल नाही आहे की गुड्ससाठी पण सेम सगळ्या प्रोविजन ॲप्लिकेबल होतील आणि सर्व्हिसकरता पण सेम प्रोविजन ॲप्लिकेबल होतील. जसं आपण बघितलं इनवॉइसमध्ये, इनवॉइस कसा बनवावा, एक प्रोविजन गुड्सकरता वेगळी आहे, सर्व्हिसकरता वेगळी आहे. सेम इथे पण असंच आहे. टाईम ऑफ सप्लाय पण तुम्हाला एका सेक्शनमध्ये गुड्ससाठी आहे, 12मध्ये, सेक्शन 13मध्ये सर्व्हिससाठी. आता आपण रिमूव्हल म्हणजे काय बघितलं होतं इनवॉइसच्या केसमध्ये, सप्लायर म्हणजे काय बघितलं होतं. जर तुम्ही हा टॉपिक सेपरेटली वाचाल तर तुम्हाला रेफरन्स करता मी ते ठेवलं ह्या डेफिनेशन, की जिकडे जिकडे रिमूव्हल वाढेल तुम्ही त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. हे आपण इनवॉइसच्या आपण नोट्समध्ये हे पॉईंट बघितलेले आहेत, मी परत रिपीट नाही करत आहे. ओके, रिसिपियंट हे आपण बघितलं होतं. रिव्हर्स चार्ज, आता एक आपला नॉर्मल चार्ज असतो सर, रिव्हर्स चार्ज असतो. नॉर्मल चार्जमध्ये काय होतं, ज्या नॉर्मल चार्ज किंवा फॉरवर्ड चार्ज म्हणतात, ज्यामध्ये सप्लायर रिसिपियंटकडनं जे त्याचा गुड्स किंवा सर्व्हिस सप्लाय केले त्याची अमाऊंट कलेक्ट करतो, प्लस GSTची अमाऊंट पण कलेक्ट करतो. या दोन्ही अमाऊंट मिळून तो इनवॉइस रेज करतो. पण रिव्हर्स चार्जमध्ये काय होतं, सप्लायर फक्त त्याचं जे काय गुड्स किंवा सर्व्हिसचं जे कन्सिडरेशन आहे तेवढंच फक्त बिलामध्ये नमूद करतो आणि बाकी जे GSTची अमाऊंट आहे ही भरण्याची जबाबदारी, जमा करण्याची जबाबदारी ही सप्लायरची नसते, ती रिसिपियंटचीच असते. रिसिपियंटनी सप्लायरला त्याच्या कामाचे, त्याच्या गुड्सचे पैसे द्यायचे आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स हा सप्लायरने जमा करायचा आहे. ह्याला आपण रिव्हर्स चार्ज म्हणतो. आता जो टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे किंवा सर्व्हिसेस आहे हा नॉर्मल चार्ज करता वेगळा आहे, रिव्हर्स चार्ज करता वेगळा आहे. आता याच्यामध्ये बघा काय दिलं आहे, याच्यामध्ये 6 सेक्शन आहेत. म्हणजे 12 हा जो सेक्शन आहे, सेक्शन 12 आहे, याच्यामध्ये सबसेक्शन 6 आहेत. सबसेक्शन 1 हे सांगतो की द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराइज ॲट द टाईम ऑफ सप्लाय ॲज डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन. म्हणजे या सेक्शनमध्ये जो आहे ना तुम्हाला गुड्सबद्दल प्रोव्हिजन आहे, सर्व्हिससाठी काही नाही आहे. 12 सबसेक्शन 1, सेक्शन 12 सबसेक्शन 1 एवढंच सांगतो द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराइज ॲट द टाईम, कुठल्या वेळी लायबिलिटी गुड्सवरती टॅक्स पे करण्याची अराइज होते गुड्सवरती, याची तरतूद सेक्शन 12मध्ये आहे. आता 12(2) दिलं आहे फॉरवर्ड चार्जबद्दल, जेव्हा नॉर्मल चार्ज आहे त्याबद्दल आहे. 12(3) रिव्हर्स चार्जबद्दल आहे. आपण वाउचर्स बघतो, डिस्काउंट कुपन किंवा वाउचर्स वगैरे असे असतात, त्या वाउचर्सवर तुम्ही काय करा, परचेस करा. मग त्या केसमध्ये कशा प्रकारे जो टाईम ऑफ सप्लाय काढायचा आहे तो नॉर्मल जसा 12(2) किंवा 12(3) येतो तसा मग त्या पद्धतीने तो काढता येत नाही. वाउचर दिले आहे पण ते रिडीम कधी केलं, ते रिडीम तर झालेच नाही. एखाद्या व्यक्ती जर का रिडीमच नाही करणार, मला ऑफर दिलेली आहे पण ती ऑफर मी यूजच नाही केली, तसं अप्लाय होणारच नाही आहे ना. मग त्या केसमध्ये वेगळी प्रोव्हिजन आहे. जर नॉर्मल 12(2), 12(3), 12(4) प्रमाणे आपण डिटरमाइन करू शकलो नाही की ॲक्च्युली लायबिलिटी पे करण्याचा टाईम काय, तर मग चौथी केस आहे टाईम ऑफ सप्लाय रेसिड्युअल केस. रेसिड्युअल केस म्हणजे काहीतरी याचा ऑल्टरनेटिव्ह पाहिजे की काहीच होत नाही तेव्हा काय करायचं. जसं आपण डेबिट नोट क्रेडिट नोटमध्ये एक तुम्हाला कन्सेप्ट सांगितला की जर का पेमेंट लेट झालं तर त्या केसमध्ये सप्लायर काय करतो, एक्स्ट्रा पेमेंट घेतो. की जर तुम्ही पेमेंट मला विदिन जो आपला ठरलेला ॲग्रीमेंटमधला पिरियड आहे की 30 दिवस 45 दिवस, त्यात जर का पेमेंट नाही झालं बाहेर काढणार तर तो बाहेर काढणार काही अमाऊंट, काही पर्सेंट अमाऊंट एक्स्ट्रा घेतो. मग ती एक्स्ट्रा अमाऊंट इनवॉइसमध्ये अमाऊंट किती आहे, जेवढी अमाऊंट त्यांनी विदिन द टाईम लिमिट पे केली तेवढीच अमाऊंट आहे. मग जर एक्स्ट्रा अमाऊंट पाहिजे तर त्याचा मग सप्लिमेंटरी इनवॉइस इश्यू केला पाहिजे सप्लायरनी. मग तो जर का इनवॉइसची अमाऊंट कमी झाली तर सप्लायर क्रेडिट नोट रेज करतो आणि जर अमाऊंट वाढली तर डेबिट नोट रेज करतो. हे आपण बघितलं आहे ना, आता जे आपण इनवॉइस बघितलं आहे ना त्यालाच कनेक्टेड सगळे पॉईंटच्या पुढे येणार आहेत. जर डेबिट नोट इश्यू केली आता समजा मग बायरला ती एक्स्ट्रा अमाऊंट त्यांनी सांगितली ती जर मान्य नसेल तर बायर त्याला पेमेंट देणार पण नाही. मग त्या केसमध्ये थोडी वेगळ्या प्रकारची तुम्हाला प्रोव्हिजन दिलेली आहे की 12(6) हे दिले. अशा प्रकारे आपल्याला 5 सबसेक्शन बघायचे आहेत.
पहिल्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की सेक्शन 12 हा जो आहे हा गुड्सचा तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय सांगणार आहे. 12(2) फॉरवर्ड चार्जवरती आहे, 12(3) रिव्हर्स चार्जवर, वाउचरसाठी 12(4), रेसिड्युअल केसेससाठी 12(5) आणि डेबिट नोट जर रेज केली इंटरेस्ट किंवा अशा प्रकारची व्हॅल्यू जर काही ॲडिशन झालं नंतर 12(2) आपल्याला 5 गोष्टी बघायच्या आहेत. मी पहिलेच इथे क्लिअर केले. 1 फॉरवर्ड चार्ज, 2 रिव्हर्स चार्ज, 3 वाउचर्स, 4 रेसिड्युअल केसेस आणि 5 इंटरेस्ट वगैरे जर का नंतर ॲडिशनली लावला तर. आता आपण पहिलं बघतोय 12(2) फॉरवर्ड चार्ज, टाईम ऑफ सप्लाय GST. आता याच्यामध्ये बघा 12(2) द टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी द अर्लियर ऑफ द फॉलोइंग डेट. 2 डेट बघा. आता याच्यामध्ये गुड्सच्या केसमध्ये मी मला अगोदर सांगितलं की ॲडव्हान्सवरती टॅक्स नाही आहे गुड्सच्या केसमध्ये. ॲडव्हान्स रिसिव्ह केला. आता ॲक्च्युली गव्हर्नमेंटने पहिले अशी प्रोव्हिजन केली होती, पण मग GST लॉ जेव्हा इम्प्लिमेंट केला त्यानंतर मग हे काय सगळ्यांकरता पॉसिबल नव्हतं. मग गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं, नोटिफिकेशन नंबर 40, आणि नंतर एक नोटिफिकेशन 66 त्यांनी या प्रकारे सांगितलं की त्या कुठल्याही सप्लायरला ॲडव्हान्सवरती GST देण्याची गरज नाही गुड्सच्या केसमध्ये. पण आता इथे प्रोव्हिजन बनवली होती जेव्हा त्यांनी बिल जेव्हा प्रेझेंट केलं आणि जेव्हा कायदा बनवायचा ते कायद्यामध्ये ते आलं आणि नोटिफिकेशनने त्यांना काय केलेलं आहे, आता हा जो सबसेक्शन आहे हा आता ॲक्टिवेट नाही. आता आपल्याकडे एकच क्लॉज याच्यामध्ये, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर or the last date on which he is required under section 31 issue the invoice with respect to the supply. आता जे सांगितलं आहे की तुम्हाला इनवॉइस कधी बनवायचं आहे सांगितलं आहे, आणि आता तुम्हाला सांगते की लायबिलिटी कधी येईल. लायबिलिटी कधी येईल तर ॲडव्हान्स घेतला असेल त्या गुड्सच्या अगेन्स्ट, त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट, तर त्याचा काही आता विचार करायचा नाही. तर इनवॉइस कधी बनवायला पाहिजे हे तुम्हाला 31(1) सांगितलं आहे. आपण 31(1) बघितला होता, त्यामध्ये हे सांगितलं आहे की रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ, अगोदर बनवायचं आहे किंवा सप्लाय होत असताना, रिमूव्हल ऑफ गुड्स होत आहेत किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स होत आहेत याच्या अगोदर इनवॉइस इश्यू करा. आणि मग ज्या वेळेला इनवॉइस इश्यू केला ना त्यावेळेस काय होईल, टाईम ऑफ सप्लाय, बस त्यावेळेला लायबिलिटी आली. आणि जर तुम्ही 31 जुलैला इनवॉइस बनवता तर जुलैमध्ये लायबिलिटी आली, 1 ऑगस्टला बनवता तर ऑगस्टला लायबिलिटी आली. बस त्याकरता तुम्हाला सांगितलं की इनवॉइस कधी बनवायला पाहिजे. आता इनवॉइस कधी बनवायला पाहिजे हे 31(1) आता प्रोव्हिजन कशी बघा, इकडे काय दिलं आहे, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस, समजा मी ॲक्च्युअल सप्लाय केला 15 तारखेला, पण इनवॉइस मी 10ला बनवला आहे, तर मग 10ला इनवॉइस रेज केला आहे तर 10, पण सप्लाय कधी झाला ॲक्च्युली, रिमूव्हल कधी झाला 15ला, तर जर 15ला झालं तर इनवॉइस मी 15ला बनवायला पाहिजे होता. दुसऱ्या यात काय दिलं आहे, द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड. दोनपैकी एक, यात काय म्हटलं आहे, शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट. एक डेट तुम्ही इनवॉइस कधी बनवला आणि दुसरी डेट तुम्ही इनवॉइस कधी बनवायला सेक्शन 31(1) प्रमाणे गरजेचा होता तो, ह्याच्या अगोदर जे आहे त्या डेटला तुमची लायबिलिटी आली. तसे एकाच महिन्यामध्ये ह्या 2 डेट आल्या ना तर काय प्रॉब्लेम नसतो. जर 2 वेगवेगळ्या महिन्यामध्ये डेट आल्या ना मग त्यावेळेस काय होतं, लायबिलिटी पुढच्या महिन्यावर जाते. तुम्ही इनवॉइस बनवला 31 जुलै तर मग 31 महिन्याची लायबिलिटी. तुम्ही ॲक्च्युली रिमूव्हल केला असेल 1 ऑगस्टला, तुम्ही रिमूव्हल करताय जुलैला, इनवॉइस बनवता ऑगस्टला, नाही चालणार. आता तुम्ही असं सांगू शकाल गव्हर्नमेंटला की आम्ही रिमूव्हल 1लाच केलं, तुम्हाला सिद्ध करता आलं तसं, तर गव्हर्नमेंट का ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण तरतूद काय आहे,
की रिमूव्हल जेव्हा होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही इन्व्हॉइस बनवू शकता. अगोदर तुम्ही कधी बनवू शकता, गुड्स डिस्पॅच होण्या अगोदर, डिलिव्हरी होण्या अगोदर कधी बनवू शकता. त्यामुळे 2 डेट आहेत, ह्यातल्या अगोदरची डेट काय, ती तुमची काय आली पॉईंट ऑफ टॅक्सेशन. ही आली तुमची टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. आता ह्या 2 नोटिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हान्स जे लिमिट होतं ॲडव्हान्सवरती पहिलं 31/10/17 सांगितलं की जो क्लॉज बी आहे तो ॲप्लिकेबल नाही, सबसेक्शन 12(2)B ॲप्लिकेबल नाही. ते पहिले 1.5 करोडपर्यंत ज्याचं टर्नओव्हर आहे त्यांनाच सांगितलं होतं. बाकीच्यांनी मात्र ॲडव्हान्सवर टॅक्स द्या म्हणून सांगितलं होतं. बाकीच्यांनी पण सांगितलं की गुड्समध्ये फार काय मार्जिन नसतं आणि मग टॅक्स ॲडव्हान्स देणं, प्रोसिजर करणं हे सगळं त्रासदायक आहे, तर आम्हाला काय तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका या प्रोव्हिजनमध्ये, ही प्रोव्हिजन नको आम्हाला. त्यामुळे इंडस्ट्रीने त्याला विरोध केल्यामुळे काय झालं, 15/11 गव्हर्नमेंटनी सर्व प्रकारच्या सप्लायरना ॲडव्हान्सचा जो पॉईंट ऑफ टॅक्सेशन विचार घेण्याचा हा जो सबसेक्शन आहे, हा क्लॉज आहे, हा रद्द झाला आता. हा आता वापरला जात नाही. क्लिअर आहे एवढं. एक मिनिट. त्या केळगेला कसं होतं की जसं ॲडव्हान्सची प्रोव्हिजन आहे तसं 1,000 रुपये पेमेंट जेव्हा केलं जातं, आता ॲडव्हान्सची प्रोव्हिजन नाहीच आहे, पण असं एक त्यांनी प्रोव्हिजन केली होती की जर का 1,000पर्यंत अमाऊंट जर एक्स्ट्रा पे केली गेली तर तेवढ्या अमाऊंटवरती तुम्हाला ॲडव्हान्स घेतला म्हणून मग पॉईंट ऑफ टॅक्सेशन आहे, मग टॅक्स जमा करा, त्याची गरज नाही. मग त्याचा एक ते प्रोव्हिजन होता, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल गुड्स रिसिव्ज ॲन अमाऊंट अप टू ₹1,000 इन एक्सेस. सपोज पेमेंट करायचं आहे 46,800 किंवा 200, 300 आणि त्याने तुम्हाला 47,000 असं पेमेंट केलं, बघू पुढच्या वेळेला ॲडजस्ट करा. काय तुमचं समथिंग 46-47 पेमेंट आहे ना, 47 पाठवतो. मग आता वरची एक्स्ट्रा अमाऊंट आली ती मग ॲडव्हान्स कन्सिडर करा आणि मग त्याच्यावरती मग पॉईंट ऑफ टॅक्सेशनप्रमाणे मग टॅक्स येणार आहे, मग जमा करा टॅक्स. तसं काय करायची गरज नाही. अप टू 1,000 जी ॲक्सिस अमाऊंट आहे ती तुम्ही मग जमा करून घ्या, पुढच्या इन्व्हॉइसमध्ये ॲडजस्ट करा, वॉटेवर. ते 1,000पर्यंत प्रोव्हिजन लागू होणार नाही, याचा अर्थ एवढाच आहे. टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट ऑफ सच एक्सेस अमाउंट shall at the option of the said supplier be the date of issue of invoice in respect of such excess amount. त्याचा ह्या 15/11 ॲडव्हान्सचं जे काय हा जो ॲडव्हान्सचा क्लॉज आहे हा रद्द आहे कम्प्लिटली. पहिल्यांदा तो 1.5 करोडपर्यंत लोकांसाठी रद्द झाला होता सेक्शन नोटिफिकेशन नंबर 40 आणि नंतर मग 66 सर्व प्रकारचे जे गुड्सचे सप्लायर आहेत त्यांना मग हा ॲप्लिकेबल होत नाही. हां, मग ही डेट विचारात घ्यायची नाही. द डेट ऑन विच द सप्लायर्स रिसीव द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू सप्लाय, म्हणजे अमाऊंट त्यांनी काय ॲडव्हान्स घेतलेली आहे. मग ॲडव्हान्सची डेट तुम्ही बघूच नका. तुम्ही इन्व्हॉइस कधी बनवला, कधीपर्यंत बनवायला पाहिजे होता, बस ज्या वेळेला बनवायला पाहिजे होता त्या डेटला तुम्हाला पॉईंट ऑफ टॅक्सेशन टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स हा तुमचा फिक्स झाला आहे, म्हणजे लायबिलिटी सप्लायरवरती आलेली. एक केस होती वेन सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स आपल्या इन्व्हॉइसमध्ये, दुसरं टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. अदर केसेस गुड्स टेकन फ्रॉम शॉप. टाईम काय, टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, टाईम ऑफ सेंडिंग गुड्स टू रिसिपियंट. इन्व्हॉइस तेव्हा बनलाच पाहिजे, त्यामुळे तोच टाईम आहे. जर इन्व्हॉइस अगोदर बनला तर मग अगोदरची डेट आहे. आणि डिलिव्हरीच्या वेळेस पण जी वेळ आहे डिलिव्हरीची, इन्व्हॉइस तेव्हा बनला पाहिजे. जर अगोदर इन्व्हॉइस बनवला असेल, लास्ट डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस इज, लास्ट डेट काय असू शकते, तर ह्या ज्या घटना आहेत, हा जो इव्हेंट आहे त्यावेळेस लास्ट डेट आहे इन्व्हॉइस इश्यू व्हायची. हां, तुम्ही अगोदर इन्व्हॉइस इश्यू केला आहे तर प्रश्नच नाही काय. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल आहे, डीलर ए in Delhi is dealing in TV sets. He has to make delivery of 5 TVs to dealer B in Mumbai. Here supply involves movement of goods
In such case, the invoice will be issued on or before the date of dispatch of the consignment. Invoice issue होईल त्यावेळेस टाइम ऑफ सप्लाय येईल. ABC Limited purchase an escalator for its office building. The supplier agrees to assemble and install it at office premises. Here, since the supplier does not require movement of the generator set, the invoice must be issued at the time when the escalator is made available to ABC Limited. इथे movement of goods नाही आहे. Conclusion. तर आपण काय बघतोय, सबसेक्शन 2 बघतोय, सेक्शन 2 चा. द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग. एक, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. सप्लायरने इनवॉइस कधी इश्यू केला ती डेट जी आहे ना ती बघा. आणि दुसरं, द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31 टू इश्यू द इनवॉइस विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. नॉर्मल सप्लाय तर मग आपला 31/1 येतो नॉर्मल सप्लायमध्ये. ॲडव्हान्सची प्रोव्हिजन विचारात घेऊ नका म्हणून ती आपण इथे काय केले, इरेज केली. असे आपलं कन्क्लुजन आहे. आणि 66 नोटिफिकेशनपासून 15/11 या डेटपासून ही जी प्रोव्हिजन आहे बस. आणि जर कंटिन्युअस सप्लाय, नॉर्मल सप्लाय नाही तर आपण कंटिन्युअस सप्लायचं काय बघितलं होतं, कधी बनवायचं इनवॉइस 31/4 आपण ते बघितलं प्रोव्हिजन. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे त्या केसमध्ये जसं ठराविक पिरियड संपल्यानंतर सक्सेसिव्ह स्टेटमेंट दिलं जातं किती गुड्स सप्लाय झाले किंवा मग काय पेमेंट दिलं जातं. त्यावेळेस द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सच स्टेटमेंट इज इश्यूड किंवा पेमेंट इज रिसिव्ड. हे आपण बघितलं. ह्याला हे कनेक्ट आहे त्यामुळे मला परत ती प्रोव्हिजन सांगायला लागते. आणि तुमच्या लक्षात आहे तुम्हाला पुढच्या गोष्टी चांगल्या प्रकारे कळणार आहेत. आता बघा 31/4 प्रमाणे तुम्ही कसा काढा टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. आपण 31/1 बघितला. आता 31/4 कसा काढा टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. अ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जनरेट्स सर्टन वेस्ट मटेरियल्स विच आर सप्लाइड टू अ रिसायकलिंग फॅक्टरी थ्रू अ पाइपलाइन ऑन अ कंटिन्युअस बेसिस. ते वेस्ट मटेरियल जनरेट करतात आणि पाठवतात. एक्झाम्पल, 1 monthly payment of ₹2 lakh are made by 7th next month as per contract for the period October to December following, where dates of issuance of invoices and payments. कसं आहे, ऑक्टोबर डेट ऑफ इश्युअन्स ऑफ इनवॉइस इश्यू केला 4 नोव्हेंबरला. 4 ऑक्टोबरचा पिरियड होता, इनवॉइस इश्यू केला 4 नोव्हेंबर. नोव्हेंबरचा पिरियड आहे, इनवॉइस इश्यू केला 6 नोव्हेंबर. डिसेंबरचा पिरियड आहे 9 नोव्हेंबर. पेमेंट कधी मिळालं, इनवॉइस इश्यू केला 4 नोव्हेंबरला, पेमेंट झालं 6 नोव्हेंबरला. टाइम ऑफ सप्लाय 4 नोव्हेंबर. डेट ऑफ, याच्यामध्ये आपण काय बघितलं, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे त्या केसमध्ये स्टेटमेंट दिलं किंवा पेमेंट आलं या दोनपैकी जे आधी येईल तो टाइम ऑफ सप्लाय. आता याच्यामध्ये डेट 4 घेतली गेली टाइम ऑफ सप्लायची. इथे 6 तारीख आहे, इनवॉइस इश्यू केला 8ला, 6 घेतली गेली. तिसऱ्या केसमध्ये 9ला इनवॉइस इश्यू केला, पेमेंट 5लाच आलं आहे. पेमेंट जर 5ला आलं आहे तर मग नियमाप्रमाणे इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे होता, 5ला किंवा 5च्या आधी. हां, मग इनवॉइस तुम्ही 9ला इश्यू केला म्हणून टाइम ऑफ सप्लाय 9th होणार नाही, तो 5thच होईल. ही लायबिलिटी कधी आली, 5 जानेवारीला आली. म्हणजे 5 तारखेला सप्लायर गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो, देईल पुढच्या महिन्यात पण तो लागतो 5 तारखेला, 9 तारखेला नाही. तिसरं आपण बघितलं होतं गुड्सच्या केसमध्ये की गुड्स
ठेवले जातील, सेल केले जातील किंवा रिटर्न केले जातील. सेल और रिटर्न. ज्यावेळेस सेल होतील त्यावेळेस त्याच्या अगोदर किंवा तेव्हा पेमेंट करणार. इन्व्हॉइस बनवला पाहिजे. आणि दुसरं जर का 6 महिन्यात त्यांनी नाही बनवलं तर मग 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल, जेव्हा 6 महिने पूर्ण होतात त्यावेळेस इन्व्हॉइस इश्यू करा. आणि जर अगोदर त्यांनी सेल कन्फर्म केला तर मग बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय. तर सेल झाला तर आता ती डेट कुठली अगोदर आहे ती बघा. समजा सेल झालाच नाही पण 6 महिने झाले तर मग त्याने ते गुड्स घेतलेले आहेत, म्हणजे सप्लायरच्या केसमध्ये तो म्हणजे सप्लायरच्या केसमध्ये सप्लाय झालेला आहे, इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. Certain goods are sent by Mr. Lime on sale or approval or return basis to Mr. Kamble on 22nd April 2021. The supplier gets confirmed and invoice is issued. कन्फर्म झालं कुठल्या डेटला? केस 1 20 ऑगस्ट, केस 2 22 नोव्हेंबर. आता बघा एप्रिलचे गुड्स आहेत, एप्रिल ते ऑगस्ट किती महिने होतात? पेमेंट इन ईच ऑफ द केसेस इज मेड ऑन 23rd नोव्हेंबर. व्हॉट विल बी द टाइम ऑफ सप्लाय इन अबाउट 2 केसेस? हा क्वेश्चन आहे. आणि जर त्यांनी कन्फर्म केलं 22 ऑगस्टला तर ह्याचा टाइम ऑफ सप्लाय काय होईल? 22 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 6 महिन्याच्या आत त्यांनी कन्फर्म केलं. तर जेव्हा त्यांनी कन्फर्म केलं त्यावेळेस इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय यायला पाहिजे. आणि दुसरी केस जी आहे यामध्ये एप्रिल मे 1 महिना झाला, जून 2रा महिना झाला, जुलै 3रा, चौथा, 6 महिने झाले. आता त्यांनी नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं 22 नोव्हेंबरला कन्फर्म म्हणून. आता कन्फर्मेशन त्यांनी करो न करो 6 महिने झाले. आपल्या प्रोव्हिजनप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल ज्यावेळेस इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. इन्व्हॉइस इश्यू झाला, ज्या डेटला इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे, इन्व्हॉइस इश्यू केला आहे किंवा ज्या डेटला इन्व्हॉइस इश्यू लास्ट डेट व्हायला पाहिजे ती डेट टाईम ऑफ सप्लाय. बघा आता सेल ऑफ अप्रुव्हल काय दिलं इकडे की तुम्ही 31/7 रीड करा 22/2 बरोबर. ॲक्सेप्टन्स कम्युनिकेटेड विदिन 6 months ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. ॲक्सेप्टन्स नॉट कम्युनिकेटेड विदिन 6 months ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. या 2 केसेस बघितल्या आपण. पहिल्या केसमध्ये 22 एप्रिल आहे, इश्यू ऑफ इन्व्हॉइस. ॲक्सेप्टन्स कधी केला त्यांनी? 20 ऑगस्ट. बस तुम्ही 20 ऑगस्टला इन्व्हॉइस, लास्ट डेट ती आहे. पेमेंट कधी पण येऊ, टाईम ऑफ सप्लाय काय येतो? 20 ऑगस्ट. आता 22 एप्रिलचा सप्लाय होता, 6 महिने कधी पूर्ण होत आहेत? 21 ऑक्टोबरला. आता जर त्याच्या अगोदर 21 ऑक्टोबरच्या अगोदर त्यांनी इन्व्हॉइस इश्यू केला नाही केला, ॲक्सेप्टन्स दिला नाही दिला, पेमेंट केलं नाही केलं, पेमेंटची तर आपल्याला लिंक नाहीच आहे आपल्या प्रोव्हिजनचं, रिटर्न नाही केले गुड्स त्यांनी आणि ॲक्सेप्टन्स पण दिला नाही, तर 6 महिने होतात 21 ऑक्टोबरला. त्यामुळे 21 ऑक्टोबर काय येईल? टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स येईल. जेव्हा तुमचे 6 महिने एक्सपायर होतील, 6 मंथ एक्सपायर होतील, ती डेट 21 ऑक्टोबर आहे. अगोदर जे बघितलं आपण आणि आत्ता बघतोय तुम्हाला क्लिअर होत्या ना? बस एक ॲक्सेप्टन्स कम्युनिकेट झालेला आहे, दुसरीकडे झालेलं नाही. तो करो न करो ह्यांनी सप्लायरचं काम आहे की गुड्स तो ठेवणार आहे का विकणार आहे. जर तो रिटर्न करणार आहे त्यांनी गुड्स आणले पाहिजेत आणि जर सेल करणार आहे तर इन्व्हॉइस बनवला पाहिजे. त्याप्रमाणे 21 ऑक्टोबरला लायबिलिटी आलेली आहे सप्लायरवरती. हा फॉरवर्ड चार्ज आहे, त्यामुळे इथे लायबिलिटी सप्लायरवरती असते. त्यामुळे सप्लायरची जबाबदारी असते की त्याने इन्व्हॉइस कधी बनवायला पाहिजे नियमाप्रमाणे. सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे? नॉर्मल सप्लाय आहे, कंटिन्युअस सप्लाय आहे का मग सेल रिटर्न बेसिस आहे. त्याप्रमाणे त्या तिन्ही गुड्सच्या प्रोव्हिजनप्रमाणे इन्व्हॉइस बनवला पाहिजे आणि इन्व्हॉइस बनेल ज्या डेटला किंवा ज्या डेटला इन्व्हॉइस बनला पाहिजे त्या डेटला टाईम ऑफ सप्लाय येतो. तुम्हाला जर विचारलं जाईल की अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे, गुड्सचा सप्लाय झाला आहे,
तर तुम्हाला पहिले हे बघायला लागेल की गुड्सचा सप्लाय झालेला आहे तो नॉर्मल केसमध्ये बसतो का कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये बसतो का मग तो सेल और रिटर्न बेसिसमध्ये कॅटेगराईज होतो. या 3 कॅटेगरीमध्ये कुठल्या प्रकारचा सप्लाय आहे. म्हणजे जर नॉर्मल आहे तर नॉर्मलचे प्रोविजन लागेल 31(1). जर कंटिन्युअस सप्लाय आहे मग 31(4). तिसरा आता सेल रिटर्न बेसिस 31(7). त्याप्रमाणे आपण एक्झाम्पल 3 बघितली आणि आपण टाईम ऑफ सप्लाय लायबिलिटी कधी येईल डिटरमाइन केली. बघा आता. हां बोला बोला. हां बोला. सप्लायरचं काम काय. सप्लायरचं काम काय त्यांनी सप्लाय करणं. आता सप्लाय करणं पेमेंट टर्म्स काय आहेत रिसिपिएंटच्या त्या पेमेंट टर्म्सप्रमाणे तो पेमेंट घेणार. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायची आहे लायबिलिटी फिक्स करायची आहे डेट फिक्स करायची आहे की गव्हर्नमेंटला टॅक्स सप्लायर कधी देणं लागतो. आपली प्रोव्हिजन फक्त तेवढ्यापुरती मर्यादित आहे. रिसिपिएंटने कधी पेमेंट दिलं मी बघा तुम्हाला इथे सांगितलं काय तुम्हाला एक लक्षात घ्या हा पॉईंट की तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की गव्हर्नमेंटने ही डेट रद्द केलेली आहे. पेमेंट कधी दिलं हा तुम्ही आता विषय विचारात घेऊ नका हे सांगितलं आहे. पेमेंटवर तुम्हाला टॅक्स द्यायचाच नाही आहे. त्यामुळे आपल्याला जी लायबिलिटी फिक्स करायची आहे त्यामध्ये आपण पेमेंटची डेट कन्सिडर करणारच नाही. पेमेंट आधी दिलं आहे नंतर दिलं आहे. आपल्याला बघायचं आहे की 2च डेट बघायचे आहेत. एक द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर आणि दुसरं द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड. त्याला इनवॉइस इश्यू करण्याची डेट कुठली होती लास्ट आपल्या प्रोव्हिजनप्रमाणे. या 2 डेटमध्ये बघा कधी इनवॉइस इश्यू केला आहे. उशिरा इनवॉइस इश्यू केला आहे तर आपण उशिराची डेट बघणार नाही. आपल्याला एक्झॅक्ट लास्ट डेट काय होती ती बघायची. या डेटला इनवॉइस इश्यू करायला पाहिजे होता. जर त्याच्या अगोदरच्या डेटला इनवॉइस इश्यू केला आहे तर आपल्याला सांगितलं आहे प्रोव्हिजननी विच अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट. एक इनवॉइसची डेट बघा आणि दुसरा इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे होता लास्ट डेट. बस कधी झाला तर उशिरा झाला आहे तर ती डेट विचारात घ्यायची नाही. आणि आत्ता जे आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये डेट त्यांनी इनवॉइस जर अगोदर इश्यू केला बघा इथे इनवॉइस अगोदर इश्यू केला. या केसमध्ये पेमेंट अगोदर आहे इथे इनवॉइस अगोदर आहे. जर इनवॉइस अगोदर इश्यू केला तर मग ती डेट येते. सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे बघा. सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे जर आपण सप्लाय बघतो कंटिन्युअस तर कंटिन्युअसमध्ये आपल्याला सांगितलं आहे पेमेंट आधी आहे का स्टेटमेंट आधी. कंटिन्युअसमध्ये तुम्हाला पेमेंटचा विचार करायचा आहे पण तिसऱ्या केसमध्ये तसं नाही आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला तसं नाही आहे. त्यामुळे इथे आपण हे विचारात घेतले नाही मधले पॉईंट. पेमेंटचे पॉईंट हे विचारातच घेतले नाही. हे विचारातच घेतलं नाही काय. 22 एप्रिल ते 21 ऑक्टोबर ह्याच्यानंतर 6 महिने झाल्यानंतर 6 मंथ एक्सपायर झाल्यानंतर मग त्यांनी इनवॉइस इश्यू केला मग त्यांनी ॲक्सेप्टन्स दिला मग त्यांनी पेमेंट केलं. आपल्यासाठी आपल्या प्रोव्हिजनसाठी त्या डेटला काही महत्त्व राहत नाही. ते चुकीच्या प्रकारे इनवॉइस इश्यू केला आहे. इनवॉइस इश्यू कधी करायला पाहिजे 21 ऑक्टोबरला करायला पाहिजे. 6 महिने तेव्हा संपतात. आता आपण हे 3 बघितले सेक्शन. 31(1) कशा प्रकारे येईल 31(4) आणि 31(7) त्याचा हा चार्ट आहे. तुम्ही 31(1) मध्ये बघाल त्यात 2 क्लॉज होते ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल किंवा ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी. एक त्या इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स नो मुवमेंट ऑफ गुड्स. मग कंटिन्युअस सप्लायमध्ये बिफोर और ॲट द टाईम ऑफ इच स्टेटमेंट इज रिसिव्ड किंवा पेमेंट इज रिसिव्ड ॲज द केस मे बी. 2 ही केस असेल. दुसरं सेलर रिटर्न बिफोर और ॲट द टाईम ऑफ सप्लाय किंवा मग 6 महिने. ह्या 2 पैकी आधी काय झालं तेव्हा इनवॉइस इश्यू झाला पाहिजे आणि मग त्या डेटप्रमाणे आपण डिटरमाइन करणार
टाईम ऑफ सप्लाय. तिन्ही एका स्टेजमध्ये आपण कव्हर केलं. आता काय बघितलं ते हा होता आपला फॉरवर्ड चार्ज. आता रिव्हर्स चार्ज. आता ह्याच्यामध्ये बघा, जो सप्लायर आहे तो गुड्स रिसिपियंटला देतो. द डेट ऑफ बघा एक डेट, द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स कधी मिळाले. दुसरं, द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर बऱ्याच वेळा कसं होतं की चेक येतो, जर का बँकेमध्ये पेमेंट आलं आहे RTGS NEFT किंवा आणखीन UPI तर पेमेंट आलंच आहे बँकेमध्ये. पण जेव्हा चेकचा विषय असतो, द डेट ऑफ पेमेंट इज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट or the date on which the payment is debited in his bank account, whichever is earlier. याच्यामध्ये बघा दोन डेट आहेत. याच्यामध्ये दोन डेट आहेत. एक डेट कुठली आहे? सपोज तुम्ही मला 5 तारखेचा चेक दिला, मी 2 तारखेला 5 तारखेला तुम्ही चेक दिला, मी 2 तारखेलाच एंट्री केली आणि 5 तारखेचा चेक आहे तो बँकेमध्ये क्लिअर झाला 8 तारखेला आणि मी चेकची एंट्री केली 10 तारखेला. आता जर तुम्ही एंट्री करताय अगोदरच्या दिवशी, चेक 5 तारखेचा आहे ना, मग 5ला तुम्ही रेकॉर्ड करा ना बुक्समध्ये. तुम्ही 2दा रेकॉर्ड करता, चेक मिळाला, चेक आहे ॲक्च्युली डेट 5चा, तुम्ही बँकेमध्ये जमा करायला 5 तारखेला, पण तुम्ही बुकमध्ये एंट्री करता 2nd 5thचा चेक आहे. मग 2 तुम्ही जर तारीख दिली असेल तर मग काय होईल? टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स 2 तारीख. पण जर चेक आहे 5 तारखेचा, तुम्ही बँकेमध्ये प्रेझेंट केला, क्लिअर झाला आणि तुम्हाला आठवलं अरे आपण चेक बँकेत डिपॉझिट केला होता, आठवला कधी तुम्हाला? बँकेमध्ये क्लिअर झाल्यानंतर 2 दिवसानंतर. मग तुम्ही त्या डेटला एंट्री कराल, ती डेट नाही. द डेट ऑन विच द पेमेंट इज, एक डेट बुक्समध्ये कुठल्या डेटला तुम्ही एंट्री केली, आणि दुसरी डेट पेमेंट इज डेबिटेड इन हिज बँक अकाउंट whichever is earlier. ह्या दोनपैकी एक डेट तुम्ही काढाल, जी अगोदरची आहे. दुसरी द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ गुड्स कधी मिळाले. तिसरा द डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस or any other document by whatever name called in lieu of by the supplier. सप्लायर आहे ना, त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करण्याची. त्यामुळे सप्लायरच्या डॉक्युमेंटला आपण या केसमध्ये वॉट एव्हर द नेम असं म्हटलं आहे, इनवॉइस और एनी अदर डॉक्युमेंट, त्याचं काही असेल त्याने दिलं आहे. डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. एका डेटला रिसिपियंटला पेमेंट मिळणार आहे, एका डेटला रिसिपियंटला गुड्स मिळणार आहेत, आणि एका डेटला इनवॉइस इश्यू झाला. सप्लायरकडनं इनवॉइस आला, सप्लायरकडनं इनवॉइस आला आहे, त्याच्या 30 दिवसामध्ये जी डेट येते ती डेट घ्यायची. ह्या 3 डेट कन्फर्म झाल्या पाहिजेत ना. तुमच्याकडे या तिन्ही डेटपैकी एकही डेट जर का उपलब्ध नाही, किंवा तुमच्याकडे तिन्ही डेट उपलब्ध नाहीत, गुड्स कधी आले डेट माहीत नाही, पेमेंट कधी आलं माहीत नाही. आता पेमेंट बँकेमध्ये आलं तर रिफ्लेक्ट होईल, पण कॅश कधी आली नाही माहिती. आणि मग सप्लायरचा इनवॉइस आला, तो पण कुठे ठेवला सापडत नाही. आता सप्लायरनी त्या तुम्हाला मटेरियल दिलं ना रिसिपियंटच्या केसमध्ये. इथे प्रॉब्लेम काय बघा, रिसिपियंटवरती रिस्पॉन्सिबिलिटी टॅक्स जमा करणे, सप्लायरची नाही आहे. आणि रिसिपियंट सांगतो कधी गुड्स आले मला माहीत नाही, गुड्स आले मी विकले, पेमेंट कॅशमध्ये आलं ते जमा केलं,
एवढं तर नक्की आहे, मला तर आठवत नाही. पेमेंट जे आहे ते कॅशमध्ये मी रिसिपेंट जो सप्लायर आहे त्याला पेमेंट केलं, पण ती डेट काय एंट्री केलेली नाही त्याची. आणि तिसरं, त्यांनी काय मला डॉक्युमेंट दिला होता की हे गुड्स पाठवलेत, एक कागद पाठवला होता, त्यात लिहून पाठवलं हे गुड्स आले, चेक करा. मी ते गुड्स चेक केले, तो कागद ठेवला बाजूला, तो कागद पण मला सापडत नाही. मग तुम्ही कसं काढणार डेट, कशी काढणार? ती डेट पाहिजे ज्या डेटवरती मी रिसिपेंट आहे ना, टॅक्स मला जमा करायचा आहे. गव्हर्नमेंटचा अधिकारी आला तो बोलला तुम्ही अशा प्रकारचा माल रिसिव्ह केला होता, तुम्ही त्यावर टॅक्स जमा केला आहे का? ते म्हणाला नाही जमा केला. मग जमा करतो ना मी. बोले तुम्ही कुठल्या डेटला पेमेंट घेतलं? पेमेंट जे काही तुम्ही माल घेतला सप्ताहाला पेमेंट केलं का? पेमेंट केलं. मग पेमेंट केलं डेट आठवत नाही, गुड्स कधी आले ती डेट माहिती नाही. तुम्हाला त्याने काय माल पाठवला तेव्हा कागद वगैरे काय पाठवत होता का? इन्व्हॉइस पाठवत होता का? कागदावर लिहून पाठवत होतं, कच्ची चिठ्ठी असेल काय पण असेल, पण ते पण नाही. मग आता कॉन्टॅक्ट करायला पाहिजे सप्लायरला, प्रोव्हाइडेड दॅट वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर क्लॉज A, B or C. The time of supply shall be the date of entry in the books of the account, books of the recipient of the supply. कधी एंट्री केली ती डेट आहे, ती डेट टाइम ऑफ सप्लाय होती. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स एक आहे, दुसरं डेट ऑफ रेकॉर्डिंग द पेमेंट इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ हे दुसरं आहे. डेट ऑन विच पेमेंट, ह्या दोनमधली एक डेट काढायची. ह्या दोनमधनं तुम्हाला एक डेट मिळेल, बरोबर आहे. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स हे दुसरं, आणि तिसरं 30 days नंतरची डेट. वेन डेट कॅनॉट बी डिटरमाइन अबो डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपिएंट ऑफ द सप्लाय. बस काहीतरी डेट टाका आणि त्या डेटला टाइम ऑफ सप्लाय ट्रीट केलं जाईल. पेमेंटमध्ये पेमेंट जर बँकेमध्ये आलं तर ती डेट मग समजते, पण पेमेंट जर बँकेत नाही आलं तर मग ती डेट नाही कळत. मग त्या केसमध्ये मग काहीतरी ते फायनल झालं पाहिजे ना, म्हणून हे दिलेलं आहे. एक्झाम्पल बघायचं. मिस्टर एक्स ॲन ॲग्रिकल्चरिस्ट सप्लाईज रॉ कॉटन. आता काही गुड्स आहेत ना जी लिस्ट गव्हर्नमेंटने नोटिफाय केले त्यामध्ये रॉ कॉटन हे एक मटेरियल आहे. ते जर ॲग्रिकल्चरिस्ट स्पेसिफिकली सप्लायर जर ॲग्रिकल्चरिस्ट आहे त्यांनी ते सप्लाय केलं तर रिसिपिएंटला टॅक्स जमा करायला लागतो. टॅक्सेबल प्रोडक्ट आहे, टॅक्सेबल प्रोडक्ट आहे. रॉ कॉटन जर ॲग्रिकल्चरिस्टकडनं मी घेतलं आणि जर मी तुम्हाला दिलं, तुम्हाला रिव्हर्स चार्ज नाही आहे, कारण मी ॲग्रिकल्चरिस्ट नाही आहे. मी जेव्हा ॲग्रिकल्चरिस्टकडनं घेतो ना तेव्हा गव्हर्नमेंटकडे टॅक्स मी जमा करतो, पण नंतर ज्यावेळेस मी व्यापारी म्हणून पुढे विकेन, मी ॲग्रिकल्चरिस्ट नसेन, तर मग त्याला फॉरवर्ड चार्ज आहे, त्याला नॉर्मल चार्ज आहे. एक्झाम्पल कळलं तुम्हाला? बस एवढंच आहे की एक्स हा जो आहे हा ॲग्रिकल्चरिस्ट आहे, तो सप्लाय करतो रॉ कॉटन, ज्याच्यावरती हा नोटिफाईड प्रॉडक्ट आहे, नोटिफाईड गुड्स आहे की जो ॲग्रिकल्चरिस्टनी जर का सप्लाय केला तर रिसिपियंट वाय जो आहे मिस्टर वाय हू मॅन्युफॅक्चरर्स कॉटन शर्ट्स, त्या मटेरियल त्याचं काय इनपुट आहे त्याच्यावर टॅक्स जमा करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही मिस्टर वायची आहे. What will be the time of supply in given case if the date wise turnout of events is as given below. खाली बघा तुम्हाला दिले आता की 1/4ला 1 एप्रिल 2021ला मिस्टर वाय अप्रोचेस मिस्टर एक्स अँड प्लेसेस अन ऑर्डर ऑफ 2 tons ऑफ कॉटन. 2 टन कॉटनची त्यांनी ऑर्डर दिली 1 एप्रिलला. ऑर्डर दिली, ठीक आहे. मग पुढे आपल्या प्रोजेक्टमध्ये ऑर्डरबद्दल काय आहे का? काही नाही आहे. आपण जे बघतो टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स त्यामध्ये ऑर्डरबद्दल काय नाहीच आहे. दुसरं 10/4 रिसिव्ह द गुड्स, बस ही डेट आहे आपल्याकडे, का डेटला रिसिव्ह केलं गुड्स 10/4ला. दुसरं मिस्टर एक्स
हा जो मिस्टर एक्स आहे त्यांनी इश्यू केला इनवॉइस. आता प्लस 30 डेज त्याला जोडले तर किती येतात? 15/4 आहे. एक महिन्यात मी 15/5 घ्यायला सरळ सरळ. ओके, दुसरी डेट आली. तिसरी डेट, मिस्टर वाय मेक्स अ पेमेंट बाय चेक. बघा, पेमेंट बाय चेक अँड रेकॉर्ड्स इट इन द बुक्स ऑफ अकाउंट. ज्या दिवशी पेमेंट केली 20/4 ही डेट आहे. द पेमेंट गेट्स डेबिटेड फ्रॉम मिस्टर वायज बँक अकाउंट 25/4. बँकेमधनं पैसे ॲक्च्युली डिडक्ट कधी झाले? ही जी डेट आहे, ह्या 2 डेटमध्ये आधी डेट कुठली आहे? 20 आहे ना. रेकॉर्ड्स केले त्यांनी बुकमध्ये, म्हणजे 20/4. आता एक डेट 10/4 आली, 10/4, दुसरी 20/4 आहे, आणि तिसरी जी आहे ती 30 दिवस ॲड करून 15/5 येते. ओके, 30 दिवस ॲड करून. आता इथे खाली बघा दिली मला आन्सर. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स 10/4, दुसरं डेट ऑफ पेमेंट 20/4, तिसरं डेट वेन द पेमेंट गेट डेबिटेड इन द बुक्स ऑफ अकाउंट 25/4. आणि आता आपण 30 दिवस ॲड करतो. 30 दिवस ॲड करून डेट कुठली आली माझी? 15/5. त्याच्यानंतर एक डेट त्यांनी ॲड करायला सांगितलं आहे. 15/4ला तुम्ही 30 दिवस ॲड करा, प्लस त्यामध्ये एक दिवस घ्या, म्हणजे 16/5. आफ्टर 30 डेज म्हटलं आहे ना, आफ्टर 30 डेज. त्यामुळे मग 30 दिवस जेव्हा संपतो त्या दिवशी नाही, प्लस एक दिवस ॲड करा, जी डेट येईल ती. आता या 4 डेटमध्ये अगोदरची डेट कुठली आहे? 10 तारीख. बस, हे रिव्हर्स चार्जमध्ये आहे. आणखीन एक्झाम्पल दिलीत तुम्ही. आणखीन एक्झाम्पल आता जसं तुम्हाला कळलं असेल त्याच प्रकारे आणखीन एक्झाम्पल आहेत, तुम्ही हे पण रेफर करू शकता. वाउचर्स, बस, नॉर्मल चार्ज, रिव्हर्स चार्ज. एक वाउचर इश्यू केलं. समजा मी असं एक दुकानात गेलो आणि मी काही वस्तू परचेस केल्या, किंवा काही अशा कंपनीज असतात त्यांच्या एम्प्लॉईजनी काही चांगलं काम केलं का त्यांना ते वाउचर इश्यू करतात. हे घ्या वाउचर्स. काही अशा कंपनीज आहेत, त्या कंपनीच्या आसपास असे काही मोठे रेस्टॉरंट आहेत, तर त्या कंपनी काय करतात, आपल्या एम्प्लॉईजला काही असे वाउचर इश्यू करतात की मॅकडोनल्ड आहे, तुम्ही तिकडे जाऊन काय करा, ते वाउचर जमा करा, तुम्हाला ठराविक अमाऊंटपर्यंत काय होईल, पेमेंट न करता ते वाउचरच्या अगेन्स्ट तुम्हाला त्या वस्तू मिळतील. आता या केसमध्ये लायबिलिटी कशी आहे? इन केस ऑफ सप्लाय ऑफ वाउचर्स बाय सप्लायर, द टाईम ऑफ सप्लाय शॅल बी. आता समजा असं ठरलं असेल की मॅकडोनल्ड वाउचर्स देईल त्या कंपनीला, सांगेल की बघा तुमच्या एम्प्लॉईजला तुम्ही अशा प्रकारे ऑफर दिलीत तर तुम्ही एक ठराविक नंबर ऑफ वाउचर जर घेतले तर आम्ही तुम्हाला ठराविक डिस्काउंट देऊ. तुमच्या एम्प्लॉईजला पण तुम्ही मोटिवेट कराल, त्यांनाही फायदा होईल, तुम्हालाही फायदा होईल, आम्हालाही फायदा होईल. आम्ही नॉर्मली जी वस्तू 250 रुपयाला देतो ती तुम्हाला आम्ही तुमच्या एम्प्लॉईजला 250 रुपयाची वस्तू तुम्ही दिली म्हणून ते खुश होतील, पण तुमच्याकडनं आम्ही 200 रुपयेच घेऊ. तर तुम्ही ठराविक अमाऊंटच्या वरती जर का आम्हाला दर महिन्याला तेवढे वाउचर्स तुम्ही परचेस केली तर आम्ही तुमच्याकडनं जी 200 रुपये किंमत आहे ती आम्ही 150 रुपयेच घेऊ. आता या केसमध्ये मग पेमेंट कधी करणार? तर मग कंपनी सांगते ज्या वेळेस आमचे एम्प्लॉई तुमच्याकडे येतील, वाउचर्स यूज करतील, त्यानंतर तुम्ही आम्हाला वाउचर्स किती यूज झाले त्याचा आम्हाला प्रूफ द्यायचा, मग आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तुम्ही आम्हाला वाउचर्स दिले, पेमेंट इमिजिएट मिळणार नाही. महिन्याभरामध्ये वाउचर्स यूज होतील, महिन्याच्या एंडला हिशोब होईल आणि मग त्या अगेन्स्ट तुम्हाला आम्ही पेमेंट देऊ. वाउचर्स दिले तेव्हा सप्लाय झाला का? नाही. वाउचर्स एम्प्लॉईला कंपनीने दिले, सप्लाय झाला का? नाही. आता एम्प्लॉई जायला पाहिजे तिकडे. आता बघा कसं केलं आहे, इन केस ऑफ सप्लाय ऑफ वाउचर बाय अ सप्लायर, द टाईम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट of issue of voucher if the supply is identifiable at that point.
त्याने जे वाउचर घेतलं आहे ते वाउचर घेतल्यानंतर त्याला यूज करायला सांगितलं कंपनीने, हे यूज करतो, त्याची व्हॅलिडिटी किती आहे? समजा 6 महिन्यात कधी यूज करू शकतो, कधी किंवा जेव्हा यूज करशील तेव्हा यूज कर, काही लिमिट पण नाही आहे. त्याला वाटेल ठीक आहे आज ठेवून देऊया, माझा मित्र येणार आहे, कोण येणार आहे, तो जेव्हा येईल त्या मित्राला पण मी घेऊन जाईन, घेऊन जाईल. लंच टाईम आहे माझा, काय असा वेळ मोकळा तेव्हा मी घेऊन जाईन, दोघंही आम्ही यूज करू. त्यामुळे तो त्याला चॉईस दिला आहे. त्यामुळे इकडे सप्लाय आयडेंटिफिएबल नाही आहे त्या पॉईंटला, ज्या वेळेला सप्लाय इश्यू होतं. मग ती डेट ज्या डेटला इश्यू झाला वाउचर त्या डेटला सप्लायच होत नाही. मग दुसरी डेट, द डेट ऑफ रिडम्पशन ऑफ वाउचर इन अदर केसेस. डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर इफ सप्लाय इज आयडेंटिफिएबल. डेट ऑफ रिडम्पशन ऑफ वाउचर इन एनी अदर केस. Voucher काय? A voucher has been defined in the CGST Act as an instrument where there is an obligation to accept it as consideration or part consideration for a supply of goods or services or both. जसे आपण बघतो आपल्याकडे करन्सी आहे. करन्सी काय? एक समजा तुमच्याकडे 500 रुपीजची एक नोट आहे, ती एक लिगल टेंडर आहे गव्हर्नमेंटचं, की हे तुम्ही घेऊन कुठेही जा तुम्हाला तेवढ्या अमाऊंटची वस्तू किंवा सर्व्हिस मिळेल. तसं हे वाउचर एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते तुम्ही घेऊन जाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल, 20% डिस्काउंट मिळेल, 40% डिस्काउंट मिळेल. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ टू बी सप्लायड और आयडेंटिफाईज ऑफ देअर पोटेन्शियल सप्लायर्स आर आयदर इंडिकेटेड ऑन द इन्स्ट्रुमेंट itself or in related documentation including the terms and conditions of यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट. फक्त वाउचर काय याची आयडिया यावी म्हणून मी सांगितलं आहे. वाउचर्स आर कॉमनली यूज फॉर ट्रान्झॅक्शन इन द इंडियन इकॉनॉमी. A shopkeeper may issue vouchers for specific supply, that is supply which is identifiable at the time of issuance of voucher. In trade parlance, these are known as single purpose vouchers. For example, vouchers for pressure cooker or television or the spa or haircut. तुम्ही काही वस्तू अशा परचेस करा, तुम्हाला दुसरीकडच्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय वेगळं परचेस करू शकता, वेगळी सर्व्हिस घेऊ शकता, अशा प्रकारचे वाउचर दिले जातात, अशा प्रकारचे ऑफर दिले जातात. सिमिलरली अ वाउचर कॅन बी जनरल पर्पज वाउचर विच कॅन बी यूज फॉर मल्टिपल पर्पजेस. फॉर एक्झाम्पल, ₹1000 वाउचर इशूड बाय शॉपर स्टॉप store can be used for buying any product or service at any shopper stop store. The time of supply is different in case of single purpose voucher and in case of general purpose voucher. Time of supply in the case of single purpose voucher, that is in case where supply is identifiable at the time of issuance of voucher, is the date of issue of voucher. However, in all other cases of supply of vouchers, the time of supply is the date of redemption of voucher. जेव्हा रिडीम होईल त्यावेळेस ते समजेल. त्यावेळेस ती डेट आता बघा, सप्लाय इज आयडेंटिफिएबल. एक्झाम्पल आहे सर, यू रिसीव अ डोमिनोज पिझ्झा वाउचर वर्थ ₹1000. In this case, since the voucher can be used only for pizza, supply is identifiable and time of supply would be the date of issue of voucher. Date of issue of voucher. जर पिझ्झा करताच आहे तर आयडेंटिफिएबल आहे. You receive a Flipkart gift voucher worth ₹1000. At the time of issue of that voucher, Flipkart does not know nature of supply. The voucher holder will order from Flipkart. Hence, time of supply is the date of redemption. डेट ऑफ रिडेम्पशन. जर का तो पिझ्झा घेणार आहे तर पिझ्झावरती जेची रेट काय माहिती आहे, पण जर ₹1000 सांगितलं आहे आणि सांगितलं काही परचेस करा, तर जे परचेस होणार आहे जे प्रॉडक्ट त्याच्यावर जेची रेट 5% पण असेल, 12% पण असेल, 18-28 काही असेल. Residual entry where it is not possible
नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाईम ऑफ सप्लाय. सबसेक्शन 2, 3, 4मध्ये तुम्हाला डिटरमाइन करता येत नसेल द टाईम ऑफ सप्लाय. इन अ केस वेअर अ पिरियॉडिकल रिटर्न हॅज टू बी फाइल्ड with the date on which such a return is to be filed. In any other case, with the date on which the tax is paid. बस तुम्ही ज्या वेळेला टॅक्स पेड केला, रिटर्न फाईल करताय, ज्यात तुम्ही ते टाकताय ती डेट. एक रिटर्नवरती आहे, दुसरं पेमेंटवरती आहे. कवर्ड होत नाही 12(2), 12(3), 12(4मध्ये. नॉर्मली कवर होईल, पण जर कवर होत नसेल असं कुठला सप्लाय होतो ज्या वेगळ्या प्रकारे सप्लाय होतो ज्यात कवर होत नाही तर मग दिलेले. तुमच्याकडे काहीतरी इनवर्ट सप्लाय असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आउटवर्ड सप्लाय करताय, मग तुम्ही करताय ना, ड्यू डेटमध्ये दाखवताय, रिटर्नमध्ये दाखवताय, बस ती डेट टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट. डिलेड पेमेंट झालं म्हणून मग इंटरेस्ट, लेट फीज किंवा पेनल्टी काही नाव द्या, हे जर सप्लायर रेसिपियंटकडनं घेतो. 12(6) दिले. द टाईम ऑफ सप्लाय ऑफ टू द एक्सटेंट इट रिलेट्स इन ॲडिशन इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय by way of interest, late fee, penalty for delayed payment of any consideration shall be date काय बघा on which the supplier receives such addition in value. Such addition in value. एक व्यापारी माझ्या ओळखीचा, त्यांनी सांगितलं की मी एकाला सप्लाय केलं आहे, गेले 6 महिने मी त्याला फोन करतो त्या माणसाला, तो पेमेंटच देत नाही. माझ्याकडनं त्यांनी बराच माल घेतला आहे, आता त्याला मी माल देत नाही आहे, पण त्यांनी जेवढा माल रिसिव्ह केला आहे जवळजवळ माझं म्हणतात 1,00,000-1,15,000 मध्ये पेमेंट आहे. आता मला त्याच्यावरती आहे ना, मी त्याला सांगतो आहे की मला तुम्ही ह्याच्यावरती मला इंटरेस्ट पाहिजे आणि मी ह्याच्यावरती त्या केस फाईल करणार आहे. तर मला 6 महिन्यामध्ये जो इंटरेस्ट येतो तो मी कॅल्क्युलेट केला आहे, तर त्याला मला तो इंटरेस्ट एवढा तुम्हाला तुम्ही देणं लागतं आहे मला, म्हणून त्याला डॉक्युमेंट पाठवायचं. काय पाठवू? डेबिट नोट पाठवा. मग डेबिट नोट जर पाठवली मग त्यावर GST म्हटलं लावायलाच लागेल. मग तो कधी भरायचा? 12(6) प्रमाणे दिले, ज्या वेळेस सप्लायरला रिसिव्ह होईल तेव्हा, सप्लायरला रिसिव्ह होईल तेव्हा ती ॲडिशन व्हॅल्यू. म्हणतो माझी समजा ₹1,00,000 आहेत, तर मला त्याच्यावरती याला ₹40,000 इंटरेस्ट लावायचं आहे. त्यांनी मला तो त्रास दिला आहे, हॅरॅसमेंट केले, काय उत्तर देत नाही, कधी फोन उचलत नाही, मला म्हणतो की माझ्याकडनं मालच विकला गेल्यानंतर मलाच पैसे येत असल्यामुळे मी तुम्हाला पेमेंट देऊ शकत नाही, असं मला त्यांनी कारण सांगितलं. माल पडता त्याच्यानं आणता येत नाही आणि त्यांनी माल तर दिला. म्हणतो हे 40,000 GST. हां म्हटलं GST लागेल तुम्हाला. मग तो द्यायचा कधी? म्हटलं तुम्हाला जेव्हा रिसिपियंट पेमेंट देईल तेव्हा. मग म्हणतो काय प्रॉब्लेम नाही. आणि हे त्याला मी सांगू शकलो. कशावर सांगितलं त्याला? या प्रोव्हिजनवरती दिलं इकडे, इंटरेस्ट, लेट फी और पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट. पेमेंट उशिरा आलं तर इंटरेस्ट म्हणून. तुम्ही जसा इन्व्हॉइस बनवता डेबिट नोट असतं ना, तुमच्या इन्व्हॉइसमध्ये काही कारणास्तव वाढ होणार आहे, तर ते कारण काय तुमचं? तर हे असलं पाहिजे, इंटरेस्ट, लेट फी किंवा पेनल्टी हे असलं पाहिजे. तर तुमचा रेट चुकला होता म्हणून तुम्ही डेबिट नोट मारताय की रेट माझा ₹80 होता पण मी तुम्हाला 70 लावला, तर आता मला ₹10 एक्स्ट्रा आहे ते तुम्ही द्या. ही डेबिट नोट आहे, ते पेमेंट तुम्हाला इमिजिएट द्यायला लागेल. डेबिट नोट तुम्ही जेव्हा इश्यू कराल त्याच डेटला तुम्हाला काय येईल? टाईम ऑफ सप्लाय येईल. पण रिझन ते नाही. रिझन कुठलं आहे? इंटरेस्ट, लेट फी और पेनल्टी हे रिझन आहे. हा डिस्प्युटेड मॅटर आहे. तुम्हाला 1 महिना क्रेडिट दिलं होतं, 2 महिने क्रेडिट दिलं होतं, तुम्ही 2 महिन्यात पैसे पाठवले नाही, 3 महिन्यात पाठवले नाही, 6 महिने झाले, आता तुम्ही फोनही घेत नाही. अशा केसमध्ये तो माणूस सप्लायर जो आहे तो चिडला आणि त्याने सांगितलं आता 6 महिन्याचा जेवढा तू पैसे मला थकवलेत त्याचा इंटरेस्ट मला पाहिजे. म्हणजे तो मुद्दलच देत नाही.
तुम्हाला इंटरेस्ट कुठनं देईल? म्हटलं आता त्यावरती मी केस करीन ना. आता त्याच्यावरती केस करीन. आता त्याला जसं मी केस करीन किंवा अशा गोष्टी करीन, मग त्याला बदनाम करतो मी लोकांसमोर, मग तुम्हाला पेमेंट करेल. मला काहीतरी तर करायला पाहिजे. आणि मला आता मग त्याला केस करायची किंवा काय करायचं आहे तर मला वकिला पैसे द्यायला लागतील. ते पैसे मी कुठनं वसूल करणार? काय कारणात करणार? म्हणून मला त्याला डेबिट नोट द्यायची. अगोदरच पैसे अडकले 1,00,000-1,15,00,000, आता हे 40,000 त्याला मी परत बिल देईन हे एक्स्ट्रा पेमेंट पाहिजे म्हणून. तर डेबिट नोट देऊ, क्रेडिट नोट देऊ, काय देऊ विचारलं, मी डेबिट नोट द्यायचा. आणि मग GST भरायला लागेल आपल्याला. म्हटलं GST जेव्हा तो तुम्हाला पेमेंट करेल तेव्हा भरायचा. त्याने पेमेंट नाही केलं तर नाही भरायचा, ॲज पर सेक्शन 12 सबसेक्शन 6. ॲडिशन इन व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ॲडिशन झालं कशामुळे? इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट, टाईम ऑफ सप्लाय, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲडिशनल व्हॅल्यू बाय रिसिपेंट. टाईम ऑफ सप्लाय कधी येईल? डेट ऑफ रिसिप्ट, पैसे मिळतील तेव्हा त्या ॲडिशनल व्हॅल्यूचे. हे तुम्ही इंटरेस्ट, लेट फी किंवा पेनल्टीच्या रूपात लावता आहात रिसिपेंटवर. Mr. A and Mr. B enter into contract that Mr. A will make supplies to Mr. B worth ₹1,000. Mr. B will pay value of supplies and tax thereon within 30 days from the date of receipt of goods. Mr. B fails to make payment within 30 days, he will be liable to pay simple interest at 20% from 31st day till date of actual payment. हे यांचं ॲग्रीमेंट आहे. आता काय घडलं बघा. सिनेरियो 1, मिस्टर बी मेक्स द पेमेंट अलॉंग विथ टॅक्स ऑन 29th डे. तीस दिवसामध्ये पेमेंट करायचं आहे, वेळेत केलं. दुसऱ्या केसमध्ये मिस्टर बी मेक्स द पेमेंट अलॉंग विथ टॅक्स अँड पेड इंटरेस्ट ऑन 62nd डे. तिसऱ्या केसमध्ये Mr. B makes the payment along with tax on 62nd day. Interest pay नाही केला. Mr. B has made payment पहिल्या केसमध्ये within the allowed time frame. No interest would be charged on Mr. B and hence this subsection is not attracted. तिसऱ्या केसमध्ये in this scenario, though Mr. B has made delayed payment, this subsection is not attracted because no interest is paid by him to Mr. A. इंटरेस्ट दिला नाही, पण इंटरेस्ट दिला तर मग इंटरेस्ट दिल्यावरती बस. एवढा प्रोव्हिजन तुमच्या गुड्सच्या होत्या. जसं गुड्सचं बघितलं आपण सेक्शन 12, सेक्शन 13 जो आहे सर्व्हिसेससाठी. याच्यामध्ये पण बघा कसं आहे, जसे सेक्शन 6 सेक्शन आपले सबसेक्शन 12मध्ये होते, याच्यामध्ये पण 6 सबसेक्शन आहेत. 13(1) मध्ये सांगितले गेले तुम्हाला की the liability to pay tax on services shall be arise at the time of supply as determined in accordance with the provision of this section. तुम्हाला या सेक्शन 13 मध्ये
सर्व्हिसेसचा टाईम ऑफ सप्लाय कसा डिटरमाइन करायचा हे सांगितलं जाणार आहे. 1मध्ये म्हणजे 13.2मध्ये फॉरवर्ड चार्ज, 13.3मध्ये रिव्हर्स चार्ज, 13.4मध्ये वाउचर, मग रेसिड्युअल क्लॉज आणि ॲडिशनल व्हॅल्यू बाय वे ऑफ इंटरेस्ट. फॉरवर्ड चार्ज 13.2. The liability to pay tax on services shall be arise at the time of supply as determined in accordance with provision of this section. म्हणजे सेक्शन 13 मध्ये दिलेली आहे तुम्हाला. हे तुम्हाला सबसेक्शन 1 सांगतो. आता याच्यामध्ये बघा फॉरवर्ड चार्ज करा तुम्हाला सबसेक्शन 2 आहे. द टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट. तुम्हाला डेट दिलेल्या आहेत खाली. त्यामध्ये पहिल्या डेटला द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब. पिरियड प्रिस्क्राईब किती असतो सर्व्हिसच्या केसमध्ये? तुम्ही जर सप्लाय करताय सर्व्हिसचा तर इनवॉइस कधी इश्यू करायचा असतो? ॲट द टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी आहे, बिफोर और ॲट द टाईम ऑफ सप्लाय. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये मला सांगितलं आहे की एक तर अगोदर बनवू शकता किंवा नंतर 30 दिवस किंवा 45 दिवसामध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे. बघा ना 8वा. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब अंडर सेक्शन 31. आता सर्व्हिससाठी 31(2) आहे ना. और द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. The date of provision of service if the invoice is not issued within the period prescribed under section 31 or the date of receipt of payment whichever is earlier. आणि आपलं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये the date on which the recipient shows the receipt of services in his books of accounts in a case where the provision of clause A or B do not apply. एवढे डेट आहेत बघा आता. आणि जे 1000ची प्रोव्हिजन आहे प्रोव्हाइडेड दॅट. आता हे जे आपण बघितलं आहे ही आपली ॲक्च्युली प्रोव्हिजन आहे. ही प्रोव्हिजन आहे त्या खाली एक्सप्लेनेशन आहे 1000 रुपयाचं. जर का पेमेंट 1000पेक्षा एक्स्ट्रा आलं तर मग तो ॲडव्हान्स वगैरे न मानता तुम्ही पुढच्या इनवॉइसमध्ये ॲडजस्ट करा. आता बघा काय काय दिलं. टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अंडर फॉरवर्ड चार्ज अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग दिलं आहे तुम्हाला. एक डेट इफ इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राईब टाईम. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस झाली. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस आहे. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट आहे. याच्यामध्ये अगोदर काय ते बघा. जर ॲडव्हान्स घेतला आहे ना ॲडव्हान्स घेतला आहे तर ॲडव्हान्सच्या वेळेस टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस आला त्यावर टॅक्स द्यायचा ॲडव्हान्स घेतला तर. गुड्सच्या केसमध्ये आपल्याला ॲडव्हान्सचं नोटिफिकेशन काढून काय केलं आहे की ॲडव्हान्स विचार घेऊ नका, बस तुम्ही सप्लाय करा. मी इथे तसं नाही आहे. इनवॉइस अगोदर इश्यू केला आहे का इनवॉइस पेमेंट अगोदर झालं आहे. जे अगोदर झालं आहे ते तुमचं टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस पॉईंट ऑफ टॅक्सेशन त्या डेटला येईल. इनवॉइस वेळेत इश्यू झाला आहे. दुसऱ्या केसमध्ये इनवॉइस वेळेत इश्यू झालेलं नाही आहे. डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. इथे हे बघा सर्व्हिस कधी दिली ती डेट, पेमेंट कधी मिळालं याच्या अगोदर काय विच एव्हर इज अर्लियर त्या डेटला पॉईंट ऑफ टॅक्सेशन येईल. त्यावेळेस टाईम ऑफ सप्लाय जी डेट येईल आता ह्या कुठलाच डेट नाही आहे तर डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय रिसिपियंट इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. टॅक्स कोणाला द्यायचा आहे? टॅक्स कोणाला द्यायचा आहे? जमा करायचं सप्लायरला. सप्लायर म्हणतो माझ्याकडे काहीच रेकॉर्ड नाही पण सर्व्हिस दिलेली आहे. मग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय रिसिपियंट इन हिज बुक्स ऑफ अकाउंट.
सर्व्हिस घेतली आहे त्याचा इफेक्ट दिसतोय, पण पेमेंट कधी दिलं दोघंही सांगत नाहीत, डॉक्युमेंट काही बनवलेले नाहीत, कुठेही अशा प्रकारे प्रूव्ह होत नाही. पण जर सर्व्हिस रिफ्लेक्ट होते तर मग त्यांना द्यायलाच लागेल ना टॅक्स. मग त्या केसमध्ये रिसिपियंटनी सर्व्हिस घेतली म्हणून त्या बुक्समध्ये कधीतरी दाखवलं असेल, बस ती डेट पॉईंट ऑफ टॅक्सेशन आहे. प्रॉपर इन्व्हॉइस इश्यू केला आहे तर ओके, प्रॉब्लेमच नाही काय, किंवा पेमेंट इश्यू झालं आहे डेट आहे तर ओके. जर का ही पहिली केस आहे ही अगदी ओके केस आहे की इन्व्हॉइस पण इश्यू झाला आहे, पेमेंट पण आलेलं आहे. दुसऱ्या केसमध्ये इन्व्हॉइस डेटवर इश्यू झालेलं नाही आहे, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस कधी केली, सप्लायरकडे आहे प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसची डेट, किंवा मग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट हे आहे. दोनपैकी अगोदर काय इन्व्हॉइस नाही बनलेला या केसमध्ये, पिक्चर लागली आहे. पण हे सगळंच गडबड आहे, म्हणजे ह्याची थोडी गडबड आहे, इकडे इन्व्हॉइस बनला नाही गडबड आहे, इकडे तर काहीच नाही, ए आणि बीमधनं काहीच नाही. सर्व्हिस दिली आणि घेतली हे कुठे दिसून येत नाही तर लोक टॅक्स जमाच नाही करणार. पण इथे कसं आहे, सर्व्हिस देणाऱ्याने दिली, इफेक्ट कुठे मिळतोय, इफेक्ट कुठे मिळतोय, रिसिपियंटकडे मिळतोय. बस बेनिफिशरीला त्याने बेनिफिट घेतला आहे रिसिपियंटनी, सर्व्हिसच्या केसमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळतो ना. तुमची मशिनरी बंद पडली होती, कोणी रिपेअर केली, कोणी रिपेअर केलेली आहे, मग त्यावर तुम्ही टॅक्स दिलेला नाही आहे, तो टॅक्स आम्हाला मिळालेला नाही. कोणी टॅक्स द्यायचा आहे, सप्लायर आहे. सप्लायर कोण आहे तुमचा, तो सप्लायर आहे. सप्लायर म्हणतो पेमेंट कॅशमध्ये घेतला, इन्व्हॉइस बनणार नाही, म्हणजे यांना टॅक्स चोरी करायची होती म्हणून यांनी आमची सर्व्हिस घेतली आणि काहीच दोघांनी काही दाखवलं नाही. अशा केसमध्ये गव्हर्नमेंट त्यांना पकडणार कसं काय, म्हणून मग ही प्रोव्हिजन आहे. गव्हर्नमेंट डिमांड रेज कसं करणार, डिमांड रेज तेव्हाच करणार ना ज्यावेळेस त्यांना कळतं आहे सर्व्हिस घेतली गेलेली आहे. दिलं घेतलं याचा कुठे इफेक्टच नाही आहे, त्या केसमध्ये डिमांड रेज कुठल्या बेसवर करणार. तशी प्रोव्हिजन पाहिजे तिकडे कायद्यामध्ये, म्हणून ती प्रोव्हिजन आहे. आपलं नॉर्मल आहे तर आपलं या केसमध्ये बसतं, थोडी गडबड आहे, क्लिरिकल मिस्टेक आहे दुसरं आहे. तिसऱ्या केसमध्ये आहे ना, ज्यांना फ्रॉड करायचं आहे ना ते तिसऱ्या केसमध्ये जाते. डिटरमाइन करण्यासाठी पॉईंट ऑफ टॅक्सेशन तशा प्रकारचे प्रोव्हिजन केलेले आहे तिसऱ्यामध्ये. आपण हा रूल बघितला होता बघा, 30 दिवस. द इनवॉइस रेफर टू इन रूल 46 इन केस ऑफ द टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिस शॅल बी इश्यूड विदिन 30 days. आणि बाकी दुसऱ्या काही कंपनीज आहेत बँकिंग आणि इन्शुरन्स त्यांना 45 days. आठवत आहे ना, तीस दिवस 45 दिवस. आणि ब्रँचला सप्लाय केला तर मग क्वार्टर कधी एंड होतो तोपर्यंत इन्व्हॉइस इश्यू करा, त्या डेटला रेकॉर्ड करा. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल सर्व्हिसेस शॅल बिफोर और आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड. तो पिरियड 30 दिवस 45 दिवस आहे. Invoice shall be issued before or after the provision of service, but within prescribed limit. आता जसं बघितलं आपण त्यावरच हे एक्झाम्पल आहे. पहिलं एक्झाम्पल बघा आता. इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राइब पिरियड, इनवॉइस वेळेत इश्यू केला. डेट ऑफ कंप्लीशन ऑफ सर्व्हिस 16 एप्रिल. डेट ऑफ इनवॉइस 20. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट 28. टाइम ऑफ सप्लाय बघा आता काय दिलं आहे, ही डेट तुमची अगोदर आहे 16, कंप्लीशन ऑफ सर्व्हिस झाली 16ला, पण 30 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करायचं आहे. त्या केसमध्ये ही डेट नाही बघायची आहे. त्या केसमध्ये डेट ऑफ इनवॉइस वेळेत दिला आहे 20, पेमेंट कधी झालं 28. मग या दोघांमध्ये अगोदर काय 20, मग 20.
इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राइब पिरियड ऑफ कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस. 30 सप्टेंबरला, 1 ऑक्टोबरला इनवॉइस इश्यू केला. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट 24 सप्टेंबर. अगोदर काय आहे? हां, पेमेंट अगोदर आलं. ह्या केसमध्ये इनवॉइस अगोदर बनवला होता, या केसमध्ये पेमेंट अगोदर झालं आहे. इनवॉइस वेळेत बनवला पण पेमेंट नंतर इनवॉइस बनवला. इथे पेमेंटच्या अगोदर इनवॉइस बनवला. इनवॉइस इश्यूड आफ्टर प्रिस्क्राइब पिरियड ऑफ कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस. 16 एप्रिलला कंप्लीट झालं इनवॉइस. 16 एप्रिलला 16 ऑगस्टला पेमेंट झालं 28ला. आता ह्याच्यामध्ये टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस काय आहे? आता बघा इथे आपला जो चार्ट आहे ना, लक्षात ठेवा. कसं होतं, मी चार्ट का बनवतो? डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आणि डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट विचार झाली आहे. सर्व्हिस कधी कंप्लीट झाली ती डेट अगोदरची. इनवॉइस बनलाच नाही ना. इनवॉइस बनला तर मग आपण हे विचारत नाही. ह्या केसमध्ये बघा, प्रोजेक्ट कधी कंप्लीट झाला आहे, सर्व्हिस कधी कंप्लीट झाली हे विचारत नाही घेतलं, कारण डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस टाईमवर आहे. तुम्ही जर रिव्हिजन नाही केली ना तर तुमच्या लक्षात राहणार नाही. सर्व्हिस कधी कंप्लीट झाली ही एक डेट आहे. इनवॉइस उशिराच बनला आहे, त्यामुळे आता हे विचार घेतच जाणार नाही. पेमेंट कधी आहे? 30 एप्रिल. पेमेंटच्या अगोदर आले तर मग अगोदर. या दोन्ही केसमध्ये आपण हे विचारात नाही घेतलं. डेट ऑफ इनवॉइस उशीर आहे. मग सर्व्हिस कधी कंप्लीट झाली? 16 एप्रिल. इनवॉइस कधी बनला पाहिजे? 30 दिवसामध्ये. बस त्याप्रमाणे 15 मिळालं. 15 मे कुठेच नव्हतं ना याच्यामध्ये. जर इनवॉइस वेळेत इश्यू झाला असता तर काय डेटला इश्यू झाला असता ही डेट विचारात घ्यायची आणि मग बघायचं पेमेंट कधी आलं. आणि इथे हां, मग अगोदर पेमेंट केलं तर पेमेंट करत आहे ना. डेट ऑफ इनवॉइस आणखीन एक्झाम्पल दिली आहे, तुम्ही बघा नंतर, ठीक आहे. आणि सगळीकडे पुढे एक्सप्लेन दिलेलं आहे की बघ असं का घेतलं हे पण दिलं आहे पुढे. ही नॉर्मल सर्व्हिस आहे. मग कंटिन्युअस सर्व्हिसला तुम्ही कशा प्रकारे इनवॉइस इश्यू कराल? पेमेंट ड्यू डेट फिक्स आहे की नाही फिक्स, का मग इव्हेंटवाला लिंक केलं आहे हे आपण बघितलं होतं. वेअर द ड्यू डेट, आता आपल्याला where the due date of payment is ascertainable or predetermined from the contract, then the invoice shall be issued on or before the due date of payment. आता या केसमध्ये A Limited enters into a contract with Mr. B for construction service for a period of 2 years to complete the project. At term, it was agreed that Mr. A will pay rupees 1 lakh on 15th each month. Then as per this case, invoice shall be issued by Mr. B on before 15th of each month. हे आपल्या नॉर्मल इनवॉइसच्या प्रोव्हिजन प्रमाणे येतं. Where the due date of payment is not ascertainable or not predetermined from the contract, then the invoice shall be issued before or at the time when the supplier of service receives payment. A Limited enters into a contract with Mr. B for construction service for period of 2 years to complete the project. In terms, it was agreed that in each month Mr. A will
pay 1 lakh rupees on 15th. Then as per this case, invoice shall be issued by Mr. B on or before 15th of each month. And तिसरा, payment is linked to completion of an event. The invoice shall be issued on or before the date of completion of that event. मग त्याप्रमाणे example आहे. A Limited enters into a contract with Mr. B for construction service for a period of 2 years to complete the project. Mr. B receives a lump sum amount of rupees 1 lakh on 10 September. If he receives the payment on lump sum or an installment without any predetermined uncertain date, then the invoice shall be issued before or at the time when the supplier of service receives payment, that is 10th of September. आणखी एक केस काय होतं, एक कंटिन्युअस सर्व्हिस, नॉर्मल सर्व्हिस, कंटिन्युअस सर्व्हिस. तिसरं काय होतं, सेसेशन ऑफ गुड्स सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. बंद केलं, तिकडे काम बंद केलं. एवढं काम झालं आहे, हां, बस टू द एक्सटेंट एवढा सप्लाय झाला आहे त्याचा इन्व्हॉइस इश्यू होतो. On 1st November, Mr. Nyaneshwar agrees to supply commercial training and coaching services to Miss Gauri on daily basis for a period of 3 months. However, after 45 days, due to some unavoidable reasons, Mr. Nyaneshwar could not supply the aforesaid services. In the above case, Mr. Nyaneshwar shall be required to issue the invoice at the time when the supply ceases. टू द एक्सटेंट 45 डेज जेवढा सप्लाय झाला आहे, सप्लाय मेड, त्यांनी इन्व्हॉइस इश्यू करतात आहे. ती जी डेट आहे त्या डेटला काय येतं, आपलं टाईम ऑफ सप्लाय. हे आपलं फॉरवर्ड चार्जमध्ये 3 सेक्शन जे होते, नॉर्मल, कंटिन्युअस आणि मग सप्लाय सीजेस, त्याप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय येतो. आता रिव्हर्स चार्जमध्ये काय आहे बघा, एक दिले, एक डेट दिले, द डेट ऑफ पेमेंट as entered in the books of accounts of the recipient, or the date on which the payment is debited in his bank account, whichever is earlier. And दूसरा, the date immediately following 60 days from the date of issue of invoice. आता रिव्हर्स चार्जमध्ये सप्लायरने इन्व्हॉइस दिला आहे ज्या डेटला, त्यानंतर तुम्ही 60 दिवस घ्यायचे. गुड्सच्या केसमध्ये 30 दिवस होते, सर्व्हिसच्या केसमध्ये 60 दिवस आहे रिव्हर्स चार्जमध्ये. रिव्हर्स चार्ज पेमेंट अगोदर मिळालं, अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग. पेमेंट नाही मिळालं, पेमेंट अगोदर मिळालं, तर मग 2 डेट, एक डेट तुम्ही बुक्समध्ये कधी रेकॉर्ड केलं, दुसरं ॲक्च्युली बँकेमध्ये कुठल्या डेटला आले, ह्या 2 डेटच्या अगोदर. पेमेंटच नाही आलं, सर्व्हिस आलेली आहे, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे, सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर सप्लायरनी इन्व्हॉइस दिला, तिथपासून 60 दिवस, किंवा अगोदर पण इन्व्हॉइस देईल सप्लायर. द डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 डेज फ्रॉम द डेट of issue of invoice or any other document by whatever name called in lieu thereof by the supplier. Supplier सर्व्हिस किती पण देऊ, पण त्याने जर का इन्व्हॉइस इश्यू केला आहे तर तिथपासून 60 दिवस. प्रोविजो provided that where it is not possible to be determine the time of supply under clause A, B, the time of supply shall be the date of entry in the books of account of the रिसिप्ट ऑफ सप्लाय. सप्लाय कधी मिळाला, ती डेट. दुसरा एक दिला आहे प्रोविजो प्रोव्हाइड फर्दर दॅट इन केस ऑफ सप्लाय बाय असोसिएटेड एंटरप्राइजेस वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, जी कंपनी आहे त्यांची असोसिएट कंपनी दुसऱ्या कंट्रीमध्ये,
The time of supply shall be the date of entry in the books of account of the receipt of supply or the date of payment whichever is earlier. जर पेमेंट केलं जात असेल तर पेमेंटची डेट, अदरवाईज सर्व्हिस ज्यावेळेस रिसीव्ह होईल ती डेट. हे कोणाकरता आहे? एक म्हणजे असोसिएटेड एंटरप्राइजेस पाहिजे आणि आउटसाईड इंडिया पाहिजे, ह्या दोन केसमध्ये. टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अंडर रिव्हर्स चार्ज अदर दॅन असोसिएटेड एंटरप्राइजेस. डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट, डेट ऑन विच पेमेंट इज डेबिटेड. दुसरं 60 दिवस. याच्या अगोदर काय? विचेवर इज अर्लियर. आणि हे नसेल तर मग रिसिप्ट ऑफ सप्लाय ही डेट, डेट ऑफ एंट्री द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिप्ट ऑफ सप्लाय. आणि असोसिएटेड एंटरप्राइज असेल तर डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपेंट ऑफ सप्लाय किंवा डेट ऑफ पेमेंट. जर कन्सिडरेशनचं असेल, अगेन्स्ट कन्सिडरेशन असेल तर मग ते अगोदर केलं तर ती डेट. आणि जर कन्सिडरेशन नसेल कारण ते असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे तर मग बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ज्यावेळेस एंट्री होईल त्या डेटला काही टाईम ऑफ सप्लाय. कारण इथे कसं आहे, जो सर्व्हिस घेतो ना टॅक्स त्याला जमा करायचा आहे. हा रिव्हर्स चार्ज आहे, आपण रिव्हर्स चार्ज बघतोय. सप्लायला पेमेंट मी करणारच नाही कारण सप्लायर कोण आहे? माझा असोसिएटेड आहे, मग त्याला पेमेंट नाही होणार. जर पेमेंट करायचं आहे तर पेमेंट अगोदर केलं तर मग पेमेंटच्या अगोदरची ते पेमेंट येईल. पण पेमेंट असेलच नॉट नेसेसरी. तर पेमेंट नसेल तर काय करणार तुम्ही? पेमेंट जर नसेल तर मग एंट्री ते करायला पाहिजे. तर एंट्री केली, रिसिप्ट ऑफ सप्लाय आहे, त्या डेटला याची लायबिलिटी येईल. आपण डिटरमाइन करतोय कुठल्या डेटला लायबिलिटी सप्लायर किंवा रिसिपियंटवरती येणार आहे. ती एकदा का डेट फिक्स झाली, सप्लाय झालेलं आहे, टॅक्सेबल सप्लाय झालेलं आहे, टॅक्स आहे 12%, 18% जो टॅक्स, तो टॅक्स आहे. पण त्याचा पॉईंट काय, त्याची डेट काय, त्याकरता सगळं चाललं आहे आपलं. पेमेंट इज मेड बाय रिसिपियंट ऑफ सर्व्हिस विदिन 60 days ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस 22 जून. डेट ऑफ ॲक्च्युअल पेमेंट 10 मे. आता 10 मे आणि तिसरा डेट ऑफ एंट्री द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ रिसिपियंट 23. 10 मे आता अर्लियर आहे. पेमेंट इज नॉट मेड बाय रिसिपियंट ऑफ सर्व्हिस विदिन 60 days ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. 60 दिवसामध्ये पेमेंट केलेलंच नाही. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस 23 जून. डेट ऑफ ॲक्च्युअल पेमेंट 28 सप्टेंबर. आता जून, जुलै आणि ऑगस्ट 60 दिवस बघा तुम्ही, 60वा दिवस काढलेला. आणि 1 आणि 2 प्रमाणे जर का होत नाही आहे तर मग बुक्समध्ये एंट्री केली रिसिपियंट 25 जून, मग 25 जून डेट येईल. असोसिएटेड एंटरप्राइजेस लोकेटेड आउटसाइड इंडिया, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस, पेमेंट, बुकमध्ये एंट्री. आता असोसिएटेड एंटरप्राइज आहे ना, त्यामुळे मला 2च गोष्टी दिल्या आहेत, एक पेमेंट आणि दुसरं इनवॉइसचा यात विषयच नाही आहे. पेमेंट अगोदर आहे का बुकमध्ये एंट्री अगोदर हे बघायचं आहे. इनवॉइस रेज केला आहे, इनवॉइस असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे, त्या केसमध्ये इनवॉइस बघितलाच जाणार नाही. छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला काय कम्पेअर करायचं आहे, काय विचारात घ्यायचं आहे, काय विचारात नाही घ्यायचं, कुठल्या केसमध्ये काय विचारात घ्यायचं आहे, हे वारंवार बघितलं वाचलं ना तर लक्षात राहील. 3 वेळा 4 वेळा रीडिंग करतात ना CA स्टुडंट, तेव्हा त्यांना 50+ मार्क येतात. 50ला पासिंग आहे, म्हणजे 70-80 मार्क मिळवायचे आहे, म्हणजे इतक्या वेळा वाचायला लागतं का हिशोब नाही आहे काय. त्यामुळे मी ज्यांना शिकवतो त्यांचा उद्देश वेगळा आहे, तुमचा उद्देश वेगळा आहे काम करण्याचा. तुम्हाला ॲटलिस्ट हे एकदा तुमच्या ऐकण्यामध्ये आलं पाहिजे म्हणून मी दिलं आहे. मी जे प्रोविजन सांगतो आहे
तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ॲटलिस्ट बघून सांगतो आणि मग तुम्हाला बघून ते सांगता आलं पाहिजे, एवढ्या लेवलला तरी तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आपण सगळं याच प्रकारे बनवलं एक्झाम्पल किंवा अशा सगळ्या प्रोव्हिजन की जेणेकरून काहीतरी असं ऐकलं होतं, एखादा व्यक्ती आपल्याला विचारतो आहे की अशा प्रकरणामध्ये मी काय डिसिजन घ्यायला पाहिजे, मग त्याकरता काय प्रोव्हिजन आहे, काय रूल आहे, ते बघून समजून घेऊन तुम्ही त्यामध्ये किंवा समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी कन्सल्ट करत असाल, तुम्ही त्याला विचाराल की कुठल्या प्रोव्हिजनप्रमाणे, सबसेक्शनप्रमाणे, सेक्शनप्रमाणे, रूलप्रमाणे तुम्ही हा ॲडवाइस देत आहे. मग तुम्हाला सांगेल तो की हे नॉर्मल सप्लाय आहे का कंटिन्युअस आहे का, मग हा कुठल्या प्रकारात येतो, हा नॉर्मल चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे, तुम्हाला कळेल ना तो काय म्हणतो आहे. मग तुम्ही येऊन परत बघाल, रूल काढून बघाल, ॲक्ट काढून बघाल आणि समजून घ्याल त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही. किंवा जेव्हा तुम्ही 1-2-3 लोकांशी कन्सल्ट कराल तर कुठल्या व्यक्तीचा अभ्यास चांगला आहे, कुठला व्यक्ती योग्य ॲडवाइस देतो आहे एवढं तर कळेल. बस तेवढ्या लेवलला तरी कळायला पाहिजे. आणि तुम्हाला कोणतरी चुकीचा ॲडवाइस देतो आहे एवढंच तुम्हाला कळलं पाहिजे. बाकी वाउचर्स सेम आहे, मी बघायला वाउचर्स सेम आहे. तेरा 4 वाउचर्स आहे. वाउचरची माहिती दिली अशाच प्रकारे. गुड्समध्ये 30 दिवस आहे, इकडे 60 दिवस आहे. जर का काहीच कुठनंच कळत नाही काय, रिटर्नमध्ये दाखवत आहेत, पेमेंट करतायत, बस त्या डेटला काय होईल, टाईम ऑफ सप्लाय. रेसिड्युअरी क्लॉज, इंटरेस्ट लेट फी द्या, असंच सेम तसंच. तुम्ही गुड्सला लेट फी द्या, सर्व्हिसला लेट फी द्या, तीच प्रोव्हिजन येईल. गुड्सला 12,000 प्रमाणे येईल, सर्व्हिसला 13,000 प्रमाणे येईल. जे एक्झाम्पल तिकडे आहे तसं एक्झाम्पल इकडे घेतलेलं आहे. आता इथे चार्ट बनवलं आहे. 12/2 मध्ये काय आहे, इनवॉइस डेट, लास्ट डेट ऑफ इनवॉइस, ह्या 2 डेट आहेत. पेमेंट तिथे कॅन्सल झालेलं आहे. मग 13/2 मध्ये काय होतं, इनवॉइस विदिन टाईम 30-45 days, डेट ऑफ इनवॉइस, पेमेंट रिसिव्ड विचेवर अर्लियर, इनवॉइस नॉट विदिन टाईम, डेट ऑफ कम्प्लिशन, पेमेंट रिसिव्ड विचेवर अर्लियर. मग रिसिप्ट शोन इन बुक्स ऑफ अकाउंट. 1,000 पर्यंत अमाऊंट एक्स्ट्रा आली तर मग ॲडव्हान्सचा विचार करू नका, ते पुढच्या इनवॉइसला ॲडजस्ट करा. रिव्हर्स चार्जमध्ये 12/3 मध्ये, 13/3 मध्ये, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स, डेट ऑफ पेमेंट 31st डे फ्रॉम इनवॉइस डेट, इथे 61st डेट फ्रॉम द इनवॉइस डेट, डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. हे तिन्ही नाही आहे तर डेट ऑफ बुक एंट्री, हे नाही आहे वर्ष, दोन्ही डेट ऑफ बुक एंट्री. आणि वाउचर्सला रेसिड्युअल केस इंटरेस्ट हे 12/4, 13/4, हे 12/5, 13/5, हे 12/6, 13/6 सगळ्याला सेम आहे. फॉरवर्ड चार्ज इन केस ऑफ गुड्स अर्लियर द फॉलोइंग. आता पेमेंटवरती नाही त्यामुळे पेमेंटचं आपण क्रॉस केलं. सेम सर्व्हिसच्या केसमध्ये हे दिले, ते तिकडे मांडलं तसं आहे, फक्त चार्ट रूपात आहे. रिव्हर्स चार्जमध्ये, सर्व्हिसेसमध्ये, सर्व्हिसेसमध्ये बघितलं एक असोसिएटेड एंटरप्राइजेस, दुसरं आहे अदर दॅन असोसिएटेड एंटरप्राइजेस. दोघांकरता मग त्याप्रमाणे थोडं छान. वाउचर्स, रेसिड्युअरी क्लॉज. हे आपलं काय होतं, सेक्शन 12 आणि सेक्शन 13, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस.
तुम्ही जर इथे सेक्शन काढून बघितलं तर तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 6 तेवढेच आहेत. हेच फक्त मी एक क्रिएटिव्ह वेनी प्रेझेंट केले. सेक्शन 12 काढला, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. सहा सप्लिन दोन्हीमध्ये आहेत, सेम आहेत.